नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत या लाडक्या बहिणींना मोठा दिलासा राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे। पूर्ण डिटेल्स माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा। चला तर मग व्हिडिओ सुरू करूया। मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी महिला व बाल विकास विभागाकडून बँकांना सूचना देण्यात आल्या आहेत। काय सूचना देण्यात आल्या आहेत याबद्दलची माहिती जाणून घ्या। योजनेअंतर्गत मिळालेला लाभ कोणत्याही कारणासाठी कपात करता येणार नाही असा उल्लेख सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेला आहे। लाभार्थ्यांचे कर्ज थकीत असेल तरीही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळालेले पैसे त्या कर्जासाठी वजा करता येणार नाही असा सुद्धा उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे। कोणत्याही कारणास्तव लाभार्थ्यांचे खाते गोठवण्यात आले असेल तर ते पूर्ववत करण्यात यावे असा सुद्धा उल्लेख स्पष्टपणे करण्यात आलेला आहे। राज्याचे महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांच्या माध्यमातून स्पष्टपणे माहिती प्रत्येक बँकांना देण्यात आली आहे। जर तुम्ही कर्जदार लाभार्थी असाल तर तुमचे हे पैसे या ठिकाणी आता कपात केले जाणार नाही। भरपूर अशा महिला लाभार्थ्यांचे पैसे कपात करण्यात आले होते। आता तुम्ही जर या ठिकाणी कर्ज म्हणजे थकीत कर्जदार असाल तर तुमचे सुद्धा पैसे आता यामध्ये कपात केले जाणार नाही। प्रत्येक बँकांना सूचना देण्यात आल्या आहेत। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत 2,03,94,924 महिलांनी योजनेसाठी नाव नोंदणी केली आहे। महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या महत्त्वाकांक्षी योजनेला महाराष्ट्रातील माता भगिनींचा प्रचंड प्रतिसाद लाभला आहे। या योजनेअंतर्गत ज्या माता भगिनींनी अर्ज केले आहेत अशांचे अर्ज सध्या युद्ध पातळीवर छाननी सुरू आहे। लवकरच तुमचं अर्ज मंजूर होईल। ज्या महिलांना या योजनेअंतर्गत पैसे मिळालेले नाही आहेत पुढील महिन्यामध्ये 4,500 रुपये मिळतील। ज्या महिलांना हे पैसे मिळालेले आहेत अशा महिलांना येणाऱ्या हप्त्याबरोबर म्हणजेच 1,500 रुपये त्यांना मिळतील। अशा पद्धतीने ही माहिती अतिशय महत्त्वपूर्ण आहे। जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा। प्रत्येक व्हॉट्सअप ग्रुपवरती आवर्जून हा व्हिडिओ शेअर झाला पाहिजे। व्हिडिओला आत्ताच लाईक करा। चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करून ठेवा।